नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? मी तुमची मैत्रीण पल्लवी. आता आपण एकमेकींना मैत्रिणी मानलेलंच आहे, तर त्यामुळे मला ना तुमच्याशी खूप वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला फार आवडतं. आपण सगळ्याच होममेकर आहोत आणि आपल्या सगळ्यांचं होम मेकिंगचं कल्चर हे थोड्याफार फरकाने अगदी सेमच आहे. म्हणजे पहा ना, 90% होममेकर्सना घरातली सगळी कामं ही रोज करावी लागतात आणि रोज तीच कामं करावी लागतात बरं का. म्हणजेच सकाळी लवकर उठा, घर आवरा, स्वयंपाक करा, जेवायला वाढा, भांडी घासा, धुणं धुवा, झाडलोट करा. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सगळी तीच कामं करा. तसं पाहायला गेलं तर हे किती बोरिंग आहे सांगा. आणि त्यामध्ये मोटिव्हेशनही काही नाही. म्हणजे आपल्याला काही मंथ एंडला कोणती सॅलरी मिळणार नाहीये किंवा असं फार मोठं काही ॲप्रिसिएशनही मिळणार नाही. म्हणजे काही कौतुकही होणार नाहीये. आणि मग काय होतं, दमायला होतं, थकायला होतं आणि ही सगळी कामं नकोशी वाटतात आणि याचा परिणाम असा होतो, की आपलं घर हळू अस्ताव्यस्त दिसायला लागतं. पण कितीही दमायला किंवा थकायला झालं ना, तरी ही सगळी कामं आपली आपल्यालाच करायची आहेत आणि त्यासाठी आपलं आपल्यालाच मोटिव्हेट सुद्धा करायचं आहे. पण मग कसं? तर त्यासाठीच काही सवयीच आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे कसं? पहा, उठल्यानंतर ब्रश करायचा, अंघोळ करायची, ही आपल्या शरीराला इतकी सवय लागून गेलेली आहे ना, की त्याचा आपल्याला कंटाळाही येत नाही. आपण पटकन त्या गोष्टी करून रिकामं होतो. तसंच घराच्याही बाबतीत आहे. एकदा का आपल्याला एखादी गोष्ट करायची सवय लागली ना, तर ती केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. जसं की माझा हा सोफा जर मेसी असेल ना, तर मला खूप अस्वस्थ होतं. त्यामुळे मला वेळ मिळेल तसं वरचेवर हा सोफा अगदी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. अशीच आपल्याला पहिली सवय असली पाहिजे, ती म्हणजे उठलं की बेड व्यवस्थित करण्याची. बऱ्याचदा उठायचं आणि तसंच कामाला लागायचं, अशी सवय बऱ्याच जणींना असते. पण तसं न करता तो बेड उठल्यानंतर व्यवस्थित झालाच पाहिजे. त्याचं एक छोटंसं कारण सांगू का? बेड व्यवस्थित करायला पहा हार्डली 5 ते 7 मिनिटं लागतात. म्हणजे पहिलंच आपलं काम अगदी झटपट पूर्ण होतं आणि एक आपल्याला छोटंसं मोटिव्हेशन मिळतं, की माझं आजच्या दिवसाचं एक काम पूर्ण झालेलं आहे. आपोआप आपला मूड इम्प्रूव्ह होतो, आळस जातो. 2 मिनिटाचं हे मोटिव्हेशन सुद्धा आपला संपूर्ण दिवस पॉझिटिव्ह बनवू शकतो. आता एरवी नाही, पण सुट्टीच्या दिवशी तरी मात्र क्लीनिंगला प्रेफरन्स द्यायचा. क्लीनिंगचं हे काम सकाळी जेवढ्या झटपट होतं ना, तेवढं दिवसाच्या इतर कोणत्याही वेळेत होत नाही, असं माझं मत आहे. सकाळी आपलं शरीर आणि मन दोन्ही फ्रेश असतात, म्हणून काम पटकन आणि कमी एफर्ट्समध्ये होतं. तसंही आपल्याला सकाळची जास्त काही गडबड नसते. कुणाचे फोन आलेत किंवा अगदीच टीव्ही बघत बसलोय, अशा सवयी आधीच आपण लावून घ्यायच्या नाहीत. त्यामुळे यामध्ये आपला वेळ जात नाही आणि आपल्या कामावरती त्यामुळे आपण जास्त फोकस करू शकतो. एकदा सकाळी क्लीनिंग केलं, की संपूर्ण दिवस घर व्यवस्थित दिसतं आणि त्यामुळे आपलं मन सुद्धा शांत राहतं. संध्याकाळी आधीच आपण थकलेलो असतो आणि त्यात क्लीनिंग केल्यावरती आपल्याला डबल थकवा येतो. म्हणून सकाळी केलं तर आपली एनर्जी थोडीशी सेव्ह होते आणि दररोज सकाळी क्लीनिंग केल्यानं एक हॅबिट तयार होते आणि काम ऑटोमॅटिक कमी होतं. आपण दिवसाची सुरुवात कशी करतो त्यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. स्वच्छ घर, फ्रेश माइंड यामुळे मूड सुद्धा पॉझिटिव्ह राहतो. आता काही कामं अशी असतात ना, की ती आपल्याला जड वाटत असतात आणि ती आपण सतत पोस्टपोन करत असतो. जसं की आता मी जे हे काही करते ना, कांदे निवडायचं काम म्हणजे तो कचरा वेगळा करायचं काम. तर मी कांदे आणून जवळ-जवळ 15-20 दिवस झाले असतील. पण आज करू, उद्या करू करत ते तसेच राहत होते. पण जेव्हा मी सुरुवात केली ना, तेव्हा 15-20 मिनिटात अगदी झटपट झालं. पण इथं हेच सांगायचंय, की पोस्टपोन करण्यापेक्षा या बोरिंग कामाबरोबर एखादं आवडीचं काम म्हणजे गाणं ऐकणं किंवा एखादी सीरियल बघणं किंवा एखादा मूव्ही बघणं किंवा कुणाशी गप्पा मारणं, असं एखादं आवडीचं काम याच्या जोडीला असेल ना, तर हे काम अगदी झटपट होतं आणि त्याचा कंटाळाही येत नाही. मोटिव्हेशन नेहमी येत नाही, पण ॲक्शन घेतल्यावरती आपोआप आपण मोटिव्हेट होतो. म्हणजे सुरुवात हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. ती केली की काम आपोआप होतं. आता आपल्या कामाचं शेड्यूल म्हणजे कोणतं काम आपल्याला रोज करायचंय, कोणतं 8 दिवसातून एकदा करायचंय, कोणतं 15 दिवसातून, कोणतं महिन्यातून एकदा करायचंय, याचं शेड्यूल आपल्या डोक्यामध्ये असायला हवं. उठ-सूट सगळीच कामं जर रोज आपण करत बसलो, तर सांगा बरं आपल्याला ते जमेल का? अजिबात जमणार नाही. जसं की मी मात्र असं ठरवलंय, की झाडू रोज मारायचा, पण फरशी मात्र 2-3 दिवसातनं एकदाच पुसायची. आता रोज-रोज सगळे डबे स्वच्छ करत बसण्यापेक्षा छोटा, मोठा कसलाही डबा असो,
रिकामा झाला की तो घासून, स्वच्छ वाळवून मगच त्यामध्ये सामान भरायचं. असं काही शेड्यूल आपण ठरवूनच ठेवलं ना, तर ते काम ऑटोमॅटिक होऊन जातं. आणि पहा प्रत्येक वेळेस अगदी डीप क्लीन करण्याची गरज नसते. रोज जर थोडं-थोडं क्लीनिंग आपण करत असू ना, तर कोणतीच गोष्ट जास्त खराब होत नाही आणि मग डीप क्लीनमध्ये जास्त वेळही जात नाही. बाथरूम रोज स्वच्छ करण्याची ही छोटी सवय आपलं घरच नाही, तर आपली हेल्थ सुद्धा सुधारू शकते. दररोज 5 मिनिटं जरी स्वच्छ केलं ना, तरी आठवड्याचा आपला मोठा त्रास वाटतो आणि आपलं काम मात्र हलकं होतं आणि सोपं राहतं. आजपासूनच फक्त 5 मिनिट बाथरूम क्लीनिंग सुरू करा आणि फरक नक्की पहा. आणि तुम्ही बाथरूम किती वेळा साफ करता? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. घरात सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण करणारी गोष्ट म्हणजे घरातले कपडे. तुमच्या घरातही कपड्यांचा सतत ढीग दिसतो का? कधी बेडवर, कधी खुर्चीवर, कधी सोफ्यावर. कितीही आवरलं तरी पुन्हा-पुन्हा गोंधळ होतच राहतो. त्यामुळे कपड्यांसाठी नेहमी एखादं बास्केट ठेवा. कपडे लगेचच फोल्ड करा. सॉर्ट करून ठेवा. प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे ठेवा आणि वीकली कपडे डिक्लटर सुद्धा करा. नको असलेले कपडे देऊन टाका आणि या बाबतीत 2 मिनिट रूल वापरत जा. म्हणजे कपड्याचा कुठेही गोंधळ दिसला, कुठेही अस्ताव्यस्त कपडे दिसली, की लगेचच त्याची घडी घालून जाग्यावर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. बऱ्याच जणींना स्वयंपाकघरात यायलाच नको वाटतं. म्हणजे स्वयंपाक करायचा म्हणलं, की खूप मोठं टेन्शन येतं. असं का होतं बरं? कारण की ना, याच्या पाठीमागचा मेन गोष्ट ही असते, की आपलं प्रॉपर मील प्लॅनिंगच नसतं. त्यामुळे आता स्वयंपाकाची वेळ झाली आहे, मला किचनमध्ये जायचंय आणि आता काय करू? असा मोठा प्रश्न आपल्यासमोर पडतो. त्यामुळे आधीच जर प्लॅन केला असेल ना, तर रोज विचार करण्यात आपला वेळ जात नाही. सकाळपासूनची जर क्लॅरिटी असेल ना, म्हणजे काय बनवायचं, कसं बनवायचं, किती लोकांसाठी बनवायचं, किती वेळेपर्यंत बनवायचं, हे जर सगळं आधीच आपल्या डोक्यात असेल ना, तर स्वयंपाक काय आपोआप होऊन जातो. त्यामुळे आजपासून स्वयंपाकाचं किंवा जेवणाचं प्लॅनिंग सुरू करून पहा आणि नक्की फरक तुम्हाला जाणवेल. पण हे सगळं प्लॅनिंग करताना आपल्या घरात काय-काय अवेलेबल आहे, हे सगळं पाहून ठरवा हं. किंवा नसेलच तर आधी मार्केटमध्ये जा, भरपूर भाज्या, ग्रोसरी घेऊन या आणि मगच हे प्लॅनिंग करा. तरच हे प्लॅनिंग आपलं सक्सेसफुल राहील. कधी लक्ष दिलंय का, की स्वच्छ किचनमध्ये काम करताना आपल्याला वेगळीच एनर्जी येते, नाही का? आपण काम आटोपून किचन तसंच ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी तेच बघून कंटाळा येतो. म्हणजे काम करण्याआधीच आपलं मन थकून जातं. सकाळी एकतर आपण पॉझिटिव्ह एनर्जीच्या शोधात असतो आणि संध्याकाळचं राहिलेलं काम जर सकाळी डोकं वर काढून आपल्या समोर उभं राहत असेल, तर कशी काय पॉझिटिव्ह एनर्जी येईल? नाहीच येणार, होय ना? त्यामुळे शक्यतो कालची कामं दुसऱ्या दिवशीसाठी अजिबात ठेवू नयेत. त्या दिवशीची कामं त्याच दिवशी आवरून पूर्ण करावी. बरं ही सगळी कामं कंप्लीट करताना आपण एकटंच राबायचं नाही. घरात इतरही माणसं असतात त्यांची सुद्धा मदत घ्यायची. आता तर काय मे महिन्याच्या सुट्ट्या चालू होतील. आपली मुलं जरी लहान असली तरी छोटी-छोटी कामंही करू शकतात. त्यांची मदत सुद्धा या कामामध्ये मधून-अधून घ्यायचीच. आणि जसं आपण आपल्यासाठी काही कामं आखून घेतलेली आहेत ना, तशीच आपल्या नवऱ्यासाठी सुद्धा काही कामं ठेवायची. जसं की संध्याकाळचं झाडून काढण्याचं काम यांच्याकडे असतं आणि ते रोज नियमाने करतात. माझी भांडी, किचन ओटा हे सगळं घासून होईपर्यंत माझे मिस्टर रोज संध्याकाळी झाडून काढतात आणि त्यांनी तेवढं जरी काम केलं ना, तरी देखील मला मोटिव्हेशन मिळतं. म्हणजे मला असं वाटतं, की बाबा मी एकटीच काम करत नाहीये, की माझ्याबरोबर इतर सुद्धा लोकं माझं घर, आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी माझ्या बरोबर आहेत. आणि ही अशी घरातली छोटी-छोटी कामं मी माझ्या मुलींनाही सांगत असते. जसं की आता मी सगळ्या भाज्या व्यवस्थित वेगळ्या करून ठेवलेल्या आहेत. फ्रिजमध्ये ठेवायचं काम मात्र तिला सांगितलंय. पण तेवढंच एक काम तिने केलं. तिलाही ते छान वाटलं आणि माझी कोणीतरी मदत केली म्हणून मलाही त्याचा जास्त आनंद झाला. तर मैत्रिणींनो, काम करण्यासाठी मोटिव्हेशन म्हणजे काय असतं हो? हेच सगळं असतं. थोडीशी स्वतःलाच लावून घेतलेली शिस्त, नियोजन करून व्यवस्थित केलेलं काम आणि घरातल्यांचा या कामामध्ये थोडासा सहभाग. असं थोडंसं मोटिव्हेशन जर आपल्याला मिळालं ना, तर घरातल्या कोणत्याच कामाचा आपल्याला कंटाळा येत नाही. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. थोडंसं जरी मोटिव्हेशन मिळालं असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.